नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉगमध्ये. तर आज आम्ही चाललोय खोचीला, म्हणजे जी की माझी सासरवाड आहे, तिथली यात्रा आहे. तर आपल्याला तिकडं जेवण्यासाठी आमंत्रण आले. तर आपण आता चाललोय जेवण्यासाठी खास खोचीला. क्लिनिक बंद करून खोचीला आम्ही चाललोय, त्यामुळे निघायला थोडासा वेळ झालाय, पण ठीक आहे, तेवढं तर जावयासाठी करू शकतात ना सासरवाडीतली. मित्रांनो, काल रात्री आम्हाला पोहोचायला बराच वेळ झाला, त्यामुळे रात्रीचं काय शूट करता आलं नाही. तर सकाळी जस्ट उठलो, जस्ट आंघोळ केली, आता नाश्ता करणार. तर ही जी सगळी फलटण आहे, ही आम्ही चाललो आता केळीचं पान शोधायला. अक्षय तृतीयेचं खास जेवणासाठी खास केळीचं पान. केळीचं एक पान शोधायला एवढे सगळे लोक आले. जवळजवळ 7-8 जण आम्ही केळीचं एक पान शोधायसाठी गेलो. केळीचं पान शोधायला जात असताना इथे काय आपल्याला पान मिळालेलं नाही आहे. आपण आता जाऊया दुसरीकडे. केळीचं पान आम्हाला घराजवळ काय मिळालेलं नाही. आम्ही आता सध्या चाललोय दुधगाव रोडला. इकडे केळीचे जास्त झाड आहेत असं सांगितले. तर बघूया इकडे पान सापडत आहे. केळीचं झाड स्पॉट झाले, इथं आता आपण घेऊया. शेवटी आम्हाला केळीचं झाड मिळालंय. आता इथलं एखाद्या झाडाचं एक पान कापून घेतो. आता आमचे मोठे मेहुणे केळीचं पान काढायसाठी गेलेत. आम्ही आलो होतो खोची रोडला. आज केळीच्या पानाचा एवढा अट्टास, म्हणजे आज आहे अक्षय तृतीया आणि त्याचं जेवण आम्हाला केळीच्या पानावरतीच करायचं आहे. हे काय आहे, अहो काय हे समोरचं अलीकडचं त्याच्या खालचं साईडचं. हा तेच ते. यस, ते पूर्ण आहे. हो हे पण हे बघा, हे नाही का? नाही, ते जरा हे झालंय. इकडचं पान फाटले करते. तेवढं पास होते की आपल्याला. अशा तऱ्हेने फायनली आम्हाला पान मिळालंय. चला तर जेवायला जाऊया. केळीचं हे पान आता जरा मस्तपैकी कापून घेतो, म्हणजे कसं टेबलावरती आणि आपल्याला फोटोशूटला ते बरं पडते ना. त्यामुळे काम आता चाललंय केळीचं पान कापायचं. आपल्याकडे वेळी आहे. कोशिंबीर मी करतो थोडं. मम्मी एक 3-4 हे करून घेतो. केळीच्या पानाचा आज एवढा अट्टास होता, म्हणजे आज होते अक्षय तृतीया. आणि अक्षय तृतीयेनिमित्त आपण करणार होतो आमरस आणि पुरी कशी टम्म फुगल्या बघा. आणि आता चालणार होतं आपलं फोटोशूट. त्यासाठी हे सगळं टेबल मांडायचं चाललं होतं. त्यासाठी सगळी एवढी तयारी चालू आहे. एवढे लोक झटायला लागले. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि फॉलो तेवढं करून टाका भावांना. माणसाची मेहनत बघा फक्त. आर्यू तुझं नाव काय? नाकात काय आता ते बघ, आता आल्यावर व्हिडिओत. याचसाठी केला होता सगळा अट्टा. केळीच्या पानावरती वाढलेलं आमरस पुरीचं जेवण बघून तुमच्या जिभेला 100% पाणी सुटणार आहे, मला माहिती आहे. तो पण